नमस्कार, ऊर्जावेदमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। ठळक ऊर्जावेद। सर्वप्रथम राज्यातील वीज ग्राहकांसाठी खुशखबर। 1 एप्रिल पासून वीज दरात 5 ते 11% कपात, वीज नियामक आयोगाचा निर्णय। विधिमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत वीज कनेक्शन तोडणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा। वीज बिल वसुलीसाठी महावितरणच्या नव्या जाहिराती, सुप्रसिद्ध नट मकरंद अनासपुरेंच्या अदाकारीचा अनोखा नजराणा। मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे चीनचा हल्ला, विधानसभेत ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांची माहिती। आर्थिक आणीबाणी संपवण्यासाठी वीज बिल वसुलीवर बंदी आणू नये, 100 युनिटची घोषणा अंमलात आणावी, कामगार महासंघाची मागणी। मुखेडच्या राजुऱ्यात कामाचे समसमान वाटप करा, कार्यकारी अभियंता देगलूर यांच्याकडे कामगार महासंघाची मागणी। आणि वीज कर्मचाऱ्यांवर वाढत्या हल्ल्यांना राजकीय हस्तक्षेप जबाबदार। आता ऊर्जावेद विस्ताराने। राज्यातील वीज ग्राहकांसाठी एक खुश खबर आहे। 1 एप्रिल पासून तुमच्या वीज दरात 5 ते 11% कपात होणार आहे। कशी? तर पहा हा रिपोर्ट। सध्या महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे। इंधन दर, डाळी आणि तेल महागले आहे। या महागाईत आता दिलासा देणारी एक बातमी समोर येत आहे। राज्य सरकारने वीज ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे। 1 एप्रिल पासून वीज दर कमी होणार आहेत। घरगुती वीज दर 5 ते 11% कमी होणार आहेत। महावितरण, अदानी, टाटा, बेस्ट ग्राहकांनाही हा फायदा होणार आहे। हे नवे दर 5 वर्षांसाठी लागू असणार आहेत। या नवीन वीज दराबाबत राज्य वीज नियामक आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे। राज्य वीज नियामक आयोगाने राज्य सरकारच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त भार पडू न देता स्वस्तात वीज देण्याचे नियोजन केले आहे। वीज नियामक आयोगाने महागाईच्या काळात वीज दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। घरगुती विजेच्या वापरात 5 ते 11% कपात करण्यात येणार आहे। नवे दर 1 एप्रिल 2021 पासून लागू होणार असल्यामुळे ग्राहकांना पुढच्या बिलापासून दिलासा मिळणार आहे। ऊर्जावेद, मुंबई। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सक्तीने केल्या जाणाऱ्या वीज बिल वसुलीचा आणि वीज कनेक्शन तोडण्याचा मुद्दा उपस्थित केला। आणि लगेचच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत वीज कनेक्शन तोडणार नसल्याची घोषणा केली। पहा हा रिपोर्ट। गेल्या काही दिवसापासून राज्यभरात देयक न भरल्याने वीज तोडण्याची धडक कारवाई सुरू असताना राज्यातील वीज थकबाकी संदर्भात विधिमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत घरगुती आणि कृषी पंप वीज ग्राहकांची वीज जोडणी तोडू नका असे निर्देश महावितरणच्या अधिकाऱ्यांना देत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये जाहीर केले। त्यामुळे वीज थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे। विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वीज देयकांचा प्रश्न उपस्थित केला। सध्या वीज तोडण्याची धडक कारवाई सुरू झाल्याने वीज ग्राहकांमध्ये मोठा असंतोष असल्याचे सांगत शेतकरी, घरगुती वीज ग्राहकांना सवलतीचे आश्वासन देऊनही कारवाई सुरू असल्याबाबत फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली। या प्रकरणी राज्य सरकारने तातडीने लक्ष घालावे अशी मागणीही फडणवीस यांनी केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर सरकारची बाजू मांडताना तूर्त वीज जोडणी तोडण्यात येणार नाही अशी घोषणा करत वीज ग्राहकांना दिलासा दिला। राज्यातील वीज थकबाकी संदर्भात विशेष बैठक आयोजित करून चर्चा करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वीज कनेक्शन तोडणार नसल्याची घोषणा ही सुखावणारी असली तरी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची मात्र गोची होणार आहे। एका बाजूला महावितरणचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी वीज अभियंते, कर्मचारी, अधिकारी हे प्रत्यक्ष फील्डवर जाऊन काम करत असताना, वीज ग्राहकांकडून वीज बिलांची वसुली करत असताना वीज कनेक्शन कापणार नाही अशी घोषणा या सगळ्या मोहिमेमध्ये खोडा घालणारी आहे। थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी वीज कनेक्शन्स कापणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे, परंतु आता या घोषणेमुळे वीज कनेक्शन्स कापताना 10दा विचार करावा लागणार आहे। ऊर्जावेद, मुंबई। एका बाजूला मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे चीनचा सायबर हल्ला नाही असं केंद्र सरकार सांगत असताना
राज्य विधिमंडळात मात्र ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी तो सायबर हल्ला होता अशी माहिती दिली आहे। मागील वर्षी 12 ऑक्टोबरला मुंबईचा वीज पुरवठा अचानक बंद पडला। यावेळी वीज पुरवठा यंत्रणेचे संचलन आणि नियंत्रण करणाऱ्या संगणक यंत्रणेत स्काडामध्ये परदेशातून सायबर घुसखोरी झाल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आल्याचे निवेदन ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी विधानसभेमध्ये केले। 1 मिनिटापेक्षा कमी अवधीत 3 धोक्याचे इशारे IT यंत्रणेतून देण्यात आले, तथापि त्याकडे लक्ष देण्यात आले नाही। ही बाब सायबर हल्ला झाल्याची शक्यता दर्शवतात असेही अहवालात म्हटल्याचे डॉक्टर नितीन राऊत यांनी सांगितले। मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या कळवा पडघा 400 kV वाहिनीत बिघाड होऊन 12 ऑक्टोबर 2020 रोजी वीज पुरवठा यंत्रणा बंद पडल्याने मुंबई ते ठाणे आणि रायगड पट्ट्यातील वीज पुरवठा सकाळपासून रात्रीपर्यंत खंडित झाला होता। याबाबत सायबर पोलिसांना तपास करून अहवाल देण्याची विनंती केली होती। मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने या पुरवठ्याचे संचलन व नियंत्रण करणारी संगणकीय यंत्रणा स्काडा तपासली। यात 8 GB क्षमतेचा अनावश्यक विदा डेटा, स्काडा यंत्रणेत सायबर प्रवेश करण्याचे लॉग इन, बाह्य यंत्रणेकडून झालेले प्रयत्न आणि छुपेपणाने सायबर हल्ला करण्यासाठी सोडलेले 14 संगणकीय विषाणू असे सायबर घुसखोरीचे प्रयत्न यंत्रणेत आढळून आल्याचे सायबर पोलिसांच्या अहवालात म्हटले आहे। अशी सर्व माहिती विधिमंडळामध्ये डॉक्टर नितीन राऊत यांनी दिली। या अहवालात काही शिफारशी सुद्धा करण्यात आल्या आहेत। माहिती तंत्रज्ञान व संचलन तंत्रज्ञान एकमेकांपासून वेगळे करणे, पासवर्ड व्यवस्थापन, संकेतस्थळ सुरक्षा विषयक प्रणाली अद्ययावत करणे आदीचा समावेश असल्याचेही डॉक्टर नितीन राऊत यांनी सांगितले। शिफारशींचा सखोल अभ्यास करून त्यावर लघुकालीन आणि दीर्घकालीन स्वरूपाच्या आवश्यकता उपाययोजना करण्यात येतील असेही श्री राऊत विधानसभेमध्ये म्हणाले। दरम्यान वीज यंत्रणेमधील हा बिघाड मानवी चुकीमुळेच होता, सायबर हल्ल्याचे कारण केंद्र सरकारने फेटाळले आहे। मुंबईतील वीज पुरवठा खंडित झाल्याची चौकशी 2 पथकांनी केली होती व त्यांनी अहवालही सादर केला। वीज पुरवठा खंडित होण्यामागे सायबर हल्ला हे कारण नव्हते, तर मानवी चुकीमुळे तसे झाले होते। एका पथकाने सायबर हल्ला झाला असे म्हटले होते, पण त्याचा मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे, अशी माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्री RK सिंह यांनी दिली आहे। एका वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की पाकिस्तान किंवा चीन यांनी सायबर हल्ले केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत। काही लोक या वीज खंडित होण्याच्या घटनेमागे काही विशिष्ट गट असल्याचे सांगत असले तरी तसे कुठलेही पुरावे नाहीत। चीननेही या आरोपाचा इन्कार केला आहे। ऊर्जावेद, मुंबई। राज्यातील वीज कंपन्या संकटात आहेत आणि वीज बिल वसुली झाली नाही तर ही आर्थिक आणीबाणी संपणार नाही। पण विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष याकडे गांभीर्याने कधी पाहतील असा सवाल कामगार महासंघाचे महामंत्री शंकर पहाडे यांनी विचारला आहे। कोरोना संकटामुळे राज्यातच नाही तर केंद्राचंही कंबरडं मोडलं आहे। अनेक उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत। अनेक लोक बेरोजगार झालेले आहेत। त्याची झळ महावितरणलाच नाही तर तिन्ही वीज कंपन्यांना बसली आहे। महानिर्मितीमध्ये कोरोना काळामध्ये वीज निर्मितीमध्ये घट झाली। महावितरणमध्ये कोरोनाचा काळ लक्षात घेता वीज बिलांची वसुली थांबवल्या गेली। वीज कंपन्या संकटात असताना थकबाकीपोटी वीज कनेक्शन कापणार नाही अशी घोषणा ही थकबाकीदारांचे मनोधैर्य वाढवणारी आहे, असे मत कामगार महासंघाचे महामंत्री शंकर पहाडे यांनी व्यक्त केले आहे। सर्वच परिस्थिती अवघड आहे, पण यातून मार्ग काढण्यासाठी वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी कार्यरत आहेत याचीही आठवण त्यांनी आपल्या संदेशामध्ये करून दिली आहे। सोबतच कोरोना काळामध्ये वीज कर्मचाऱ्यासोबत झालेला भेदभाव त्यांनी चव्हाट्यावर आणला आहे। या कोरोनाच्या महामारीमुळे दुर्दैवाने ज्या कामगारांना मृत्यू आला, या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांकरता 50 लाख रुपयाची सानुग्रह अनुदान म्हणून मदत जाहीर केली। परंतु या वीज कंपनीमध्ये काम करणाऱ्या तिन्ही कंपन्यातील कामगारांना मात्र 30 लाख फक्त एवढेच त्यांना सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात आले। हा एक भेदभाव सरकारी स्तरावर करण्यात आला। त्याचप्रमाणे कोरोना योद्धा म्हणून वीज मंडळातील कामगारांना सोडून इतरांना कोरोना योद्धा जाहीर करण्यात आलं, त्यांना त्यांचे फायदे देण्यात आले। या कोरोनाच्या काळामध्ये ज्या कामगारांना सुट्टी घ्यावी लागली, हॉस्पिटलाइज व्हावं लागलं, त्याची स्पेशल लीव सुद्धा या कामगारांना
या महाराष्ट्र सरकार व या कंपन्या प्रशासनाने दिलेली नाही आहे. सोबतच जी वॅक्सिन आली, ही वॅक्सिन लावायला सुरुवात सुद्धा पोलीस यंत्रणा, मेडिकल क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार, डॉक्टर्स या सर्वांना कोरोनाची लस देण्यात आली. परंतु आजपर्यंत सुद्धा आमच्या या तिन्ही कंपनीमध्ये काम करणाऱ्या वीज क्षेत्रातील कामगारांना कोरोनाची लस उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. हाही अन्याय आमच्या कामगारांवर सुरू आहे. आता कालचा जर विषय घेतला तर नियम 57च्या अंतर्गत विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी एक मुद्दा मांडला आणि त्यांनी या ग्राहकांकडे थकीत बाकी असलेल्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करू नये असा त्यांनी काल मागणी केली. आणि ही मागणी केल्याबरोबर लगेचच 5 मिनिटाच्या यांनी माननीय अजितजी पवार उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं की आपण सगळे चर्चा करून जे काही निर्णय घ्यायचा तो घेतल्यानंतरच विद्युत पुरवठा खंडित करण्यात येईल. तोपर्यंत कोणाचाही विद्युत पुरवठा खंडित केला जाणार नाही. तर यावर एकच उपाय आहे. या सरकारला माझी नम्र विनंती आहे आणि या विरोधी पक्षाला सुद्धा नम्र विनंती आहे की त्यांनी वीज कलेक्शन बिलाचं कलेक्शन करण्यावर बंदी न टाकता, या डिस्कनेक्शनवर बंदी न करता विरोधी पक्षांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की त्यांनी ही मागणी करावी की जे तुम्ही घोषणा केली होती 100 युनिट, ती 100 युनिट प्रत्येक ग्राहकाच्या बिलामध्ये क्रेडिट करण्यात यावे. जे बिलाची जी रक्कम येत असेल ती, आणि ताबडतोब सगळ्यांना आपलं बिल भरण्यासाठी आवाहन करावं. जर कोणी बिल भरलं नाही तर त्याचा विद्युत पुरवठा खंडित करावा. म्हणजे एकतर पैसा येईल, कंपन्या व्यवस्थित चालतील. 100 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा सरकारने अंमलात आणावी. यावरचे बिल न भरणाऱ्या वीज ग्राहकांचे कनेक्शन कापण्याची सूट द्यावी, परवानगी द्यावी. या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ऊर्जावेद, नागपूर. हे किराण्याचे, हे टीव्ही रिचार्ज, हे मोबाईल रिचार्ज आणि हे लाईट बिल. बरं, लाईट बिल वेळच्या वेळी भरायचं. बरं भरते हो. हा. बाबा, तुम्ही दरवेळी का सांगता लाईट बिल वेळेवर भरायची? अरे ती मला सांग, टीव्ही कशावर चालतो? लाईटवर. मोबाईल कशावर चालतो? लाईटवर. तू रात्री अभ्यास करत बसती तो लाईटच्या उजेडात. मग आपण जर एवढी लाईट वापरत असू तर लाईट बिल वेळच्या वेळी देणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे का नाही? हो. आपण प्रामाणिक ग्राहक आहेत, त्यामुळं माझं कुटुंब ही जशी माझी जबाबदारी तसं माझं लाईट बिल ही पण माझी जबाबदारी. आता मी आईला नक्की सांगेल लाईट बिल वेळेवर भरायची. शाबास. आपलं वीज बिल वेळेवर भरा. थकबाकीदार होण्यापेक्षा प्रामाणिक ग्राहक होणं केव्हाही चांगलंच. माझं कुटुंब माझी जबाबदारी, माझं वीज बिल माझी जबाबदारी. वीज बिल वसुलीसाठी महावितरणच्या नव्या जाहिराती सध्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. सुप्रसिद्ध नट मकरंद अनासपुरे यांच्या अस्सल गावरानी भाषेमुळे त्या थेट परिणाम करीत आहेत. वीज बिल वसुलीसाठी राज्यामध्ये महावितरण कंपनीने नव्या जाहिराती आणल्या आहेत. यामध्ये प्रसिद्ध नट मकरंद अनासपुरे यांनी भूमिका साकारली आहे. शेती पंपाचं वीज बिल भरा, घरगुती वीज बिल भरा, यासाठी प्रेरणा देणाऱ्या या जाहिराती चांगल्याच गाजत आहेत. पाहूया या जाहिराती. अनाजी, अरे विहिरीला तर बक्कळ पाणी केला का? पंप चालू आहे ना नीट? हा तर. अरे रोज मस्त पाणी जाते पिकाला. अरे वा, म्हणजे वीज बिल टायमाच्या टायमाला भरत असशील गेला का? नाही ना. हा, लय थकबाकी झालीये. अबो, आणि मग एवढी थकबाकी उस्तर तू काय झोपला होता काय? अरे पिकाला जसं टायमाच्या टायमाला पाणी देतो तसं लाईट बिल सुद्धा वेळच्या वेळी भरायला नको आहे मर्दा. चुकलंच की. आला का महावितरणनं महाकृषी ऊर्जा योजना आणली, त्याचा लाभ घे. म्हणजे चालू महिन्याचं बिल भरायचं आणि थकबाकीत 66% सवलत डायरेक्ट. आता ही सोन्यासारखी संधी सोडत नाही बघ. आणि तुम्ही पण महावितरणच्या महाकृषी योजनेचा लाभ घ्या. वेळच्या वेळी लाईट बिल भरत चला. महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या सवलतीचा लाभ घेऊन आपलं वीज बिल कोरं करा. नियमित बिल भरण्याची सवय लावून घ्या. अभिनेता मकरंद अनासपुरे यांचं बलस्थान असलेली त्यांची बोलीभाषा ग्राहकांना नक्कीच भावणारी आहे. त्यामुळे येत्या काळात या जाहिरातीचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील यात शंका नाही. ऊर्जावेद, मुंबई. देगलूर विभागातील मुखेडच्या राजुरा या शाखेत कामाचे समसमान वाटप करा अशी मागणी कार्यकारी अभियंता देगलूर यांच्याकडे
कामगार महासंघाने केली आहे. देगलूर विभागातील मुखेड उपविभागाच्या राजुरा शाखेमध्ये 8 कर्मचारी काम करतात. यापैकी श्री SN पालनवार हे वरिष्ठ तंत्रज्ञ आहेत. यांच्याकडे 2 मुख्यालये आणि 8 गावांचा पदभार आहे. ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करणे, वीज बिलांची वसुली करणे, दोष दुरुस्ती करणे अशी कामे यांच्याकडे येतात. परंतु या 2 मुख्यालयामधल्या 8 गावांचा भार सांभाळता आता पालनवार यांच्या नाकी नऊ येत आहेत. शाखा अभियंत्यांनी कामाचं समसमान वाटप न केल्यामुळे श्री SN पालनवार यांना अधिकचे काम करावे लागत आहे. कामगार महासंघाने या प्रश्नाला हात घातला असून कार्यकारी अभियंता देगलूर यांच्याकडे समसमान काम वाटपाची मागणी केली आहे. असे एक पत्र झोन सचिव प्रमोद देशमुख यांनी कार्यकारी अभियंता देगलूर यांना लिहिले असून त्याची प्रत उपकार्यकारी अभियंता मुखेड यांनाही देण्यात आलेली आहे. 8 मार्चपर्यंत निर्णय न झाल्यास या बाबतीमध्ये आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल आणि या काळामध्ये हे दुर्दैवी असेल असेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. आता यावर कार्यकारी अभियंता देगलूर हे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. ऊर्जावेध देगलूर. कोरोनाचे संकट संपले आणि कंपनीची माली हालत ठीक करण्याच्या मोहिमेत वीज कर्मचारी आणि अधिकारी यांनी स्वतःला झोकून दिले आहे. पण जनता वीज बिल न भरता कर्मचाऱ्यांवर हल्ले करीत आहे. कोरोनाच्या काळात राज्याची माली हालत चांगलीच बिघडली आहे. तशीच सर्व कंपन्यांची आणि विशेषतः वीज कंपन्यांची माली हालत अतिशय दयनीय झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा राज्य पूर्वपदावर येत असताना वीज कंपन्यांनाही पूर्वपदावर आणण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, अतांत्रिक कर्मचारी वसुलीकरता दारोदार जात आहेत. वीज बिलाच्या वसुलीवरून राज्यामध्ये राजकारण होत आहे आणि हे राजकारण आता कर्मचाऱ्यांच्या मुळावर येत आहे. वीज बिल वसुलीला गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना मारहाणीचे प्रकार सर्रास घडत आहेत. या बाबतीमध्ये राजकीय चिथावणी हेच प्रमुख कारण असल्याचं मानलं जात आहे. कोरोना काळामध्ये आलेली वीज बिलं आजही थकीत आहेत आणि ती वीज बिलं वसूल करण्याचे टार्गेट वीज कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. अशा परिस्थितीत वीज कर्मचारी वीज ग्राहकाकडे थकीत वीज बिल मागायला गेला तर अगोदर शाब्दिक चकमक आणि त्यानंतर त्याचे पर्यावसान मारहाणीमध्ये होत आहे. अलीकडच्या काळामध्ये वीज कर्मचाऱ्यांवर वाढलेले हल्ले हे चिंताजनक आहेत. ज्या वीज कर्मचाऱ्यांनी कोरोना काळामध्ये राज्यातील जनतेला 24 तास वीज पुरवठा, अखंडित वीज पुरवठा दिला, त्यांना आता जनतेचा मारही खावा लागत आहे. ऊर्जावेध परिवार राज्यातील वीज ग्राहकांना आवाहन करीत आहे की वीज कर्मचाऱ्याशी सौजन्याने वागा, आपलं थकीत वीज बिल सन्मानाने भरा आणि जनतेसाठी असणारी महावितरण कंपनी वाचवा. ऊर्जावेध नांदेड. थकीत वीज बिलाचा भरणा ग्राहकांनी केला नाही तर महावितरण चालणार कसे याबाबतचा विचार ग्राहकांनीच करावा आणि वीज बिल भरून सहकार्य करावे असे भावनिक आवाहन अमरावतीच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी केले आहे. गेल्या वर्षभरात महावितरणने केवळ अखंडित सेवा दिली. काळ वाईट होता याची जाण होती, म्हणूनच महावितरणकडून वीज बिल भरण्याचा तगादा लावला नाही. परिणामी या काळात वाढलेल्या थकबाकीने महावितरण समोर थेट अस्तित्वाचेच संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत वीज ग्राहकांनी थकीत बिलाचा भरणा केला नाही तर महावितरण चालणार कसे याबाबत ग्राहकांनीच विचार करावा आणि थकीत वीज बिलांचा भरणा करून सहकार्य करावे असे भावनिक आवाहन महावितरण अमरावती परिमंडळाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी केले आहे. अमरावती परिमंडळात गेल्या वर्षभरात घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील 5,40,000 ग्राहकांकडे 293,65,00,000 रुपयांची वीज बिलाची थकबाकी आहे. एवढेच नाही तर परिमंडळातील 1,79,000 ग्राहकांनी एप्रिल 2020 नंतर एकदाही वीज बिल न भरल्याने त्यांच्याकडे वीज बिलाचे 145,54,54,00,000 रुपये थकले आहेत. मग अशा परिस्थितीत ग्राहकांनी खरंच वीज बिल भरू नये का असा साधा प्रश्न त्यांनी केला आहे. ऊर्जावेध अमरावती. आणि आता काही संघटनात्मक बातम्या पाहूयात.
दिनांक 5 मार्च रोजी महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री रंगारी यांच्यासोबत तक्रार निवारण समितीची बैठक संपन्न झाली. संघटनेने दिलेल्या सर्व तक्रारीवर सखोल चर्चा झाली आणि सर्व तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला. जास्तीत जास्त प्रश्न हे जिओ 74च्या बाबतीत होते. मार्च महिन्यात होणाऱ्या पॅनलमध्ये सर्व जिओची प्रकरणे निकाली निघतील असे खात्रीलायकरित्या सांगण्यात आले. बाकी प्रश्नही लवकर सुटतील असे आश्वासन या बैठकीमध्ये देण्यात आले. या बैठकीला प्रादेशिक संचालक महावितरण नागपूर श्री रंगारी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री मराठे, सहाय्यक महाव्यवस्थापक मानव संसाधन श्री देशमुख आणि महाराष्ट्र वीज कामगार महासंघाकडून राज्य सचिव श्री सुनील बोक्षे आणि नागपूर परिमंडळ सचिव श्री राजेश पोफळी हे उपस्थित होते. ऊर्जावेध नागपूर. औरंगाबाद परिमंडळामध्ये कृषी ऊर्जा पर्वास प्रारंभ झाला आहे. महाकृषी अभियानास या ठिकाणी भरघोस प्रतिसाद मिळत आहे. थकबाकीमुक्त कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार सुद्धा करण्यात येत आहे. वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्या हस्ते शुक्रवारी 5 मार्च 2021 रोजी महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळ कार्यालयात कृषी ऊर्जा पर्वाच्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता भुजंग कंधारे यांनी महाकृषी ऊर्जा अभियानात शेतकऱ्यांना होणाऱ्या लाभाची तसेच कृषी ऊर्जा पर्वात होणाऱ्या कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. आमदार बोरनारे यांनी या अभियानाचे कौतुक करून सर्व कृषी पंपधारक शेतकऱ्यांनी वीज बिल भरून थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन केले. यावेळी अधीक्षक अभियंता संजय सरग, कार्यकारी अभियंता दीपक सोनोने यांच्यासह वैजापूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. याबरोबरच आजचा ऊर्जावेध संपला. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.